गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून 21 लाखांची फसवणूक, दोघांविरोधात चंदगड पोलिसांत गुन्हा. ट्रेडिंग व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका युवकाची तब्बल 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात चंदगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद ऋषिकेश श्रीकांत कुद्रे, वय 28, व्यवसाय कापड दुकान, रा केंचेवाडी ता चंदगड यांनी दिली आहे. या प्रकरणी राजेंद्र शिवाजी गुंडप, रा कडगाव रोड गडहिंग्लज व विनायक अशोक सांगावकर, रा गडहिंग्लज यांच्याविरोधात भारतीय दंडसंहिता 1860 च्या कलम 420 व 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2023 ते एप्रिल 2023 या कालावधीत आरोपींनी फिर्यादीला ट्रेडिंग व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. 24 महिन्यांच्या मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला 5% नफा देण्यात येईल, तसेच पहिला नफा 45 दिवसांत दिला जाईल आणि मुदत पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण गुंतवणूक परत करण्यात येईल, असे आश्वासन आरोपींकडून देण्यात आले. या आमिषाला बळी पडून फिर्यादी ऋषिकेश कुद्रे यांनी आरोपींना RTGSद्वारे 15 लाख रुपये दिले. तसेच बँकांना सुट्टी असल्याचे कारण सांगून इतर गुंतवणूकदारांना नफा देण्यासाठी तातडीने रक्कम हवी असल्याचे सांगत आरोपींनी फिर्यादीकडून आणखी 10 लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला फोनपे व गुगल पेच्या माध्यमातून सुमारे 4 लाख रुपये नफ्याच्या स्वरूपात दिले. मात्र उर्वरित रक्कम परत न करता टाळाटाळ केल्याने ही फसवणूक उघडकीस आली. या प्रकरणी दिनांक 11 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4:46 वाजता चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कोळेकर करीत आहेत. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड.